1991 ला खिमलखेडे गावाचं पुनर्वसन झालं। साधारण 7 किलोमीटर अंतरावर या गावकऱ्यांसाठी नवं गाव वसवण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं या गावकऱ्यांना काहीतरी करण्याची उर्मी मिळाली आणि सुरू झाला मशरूम शेतीचा प्रवास। जवळपास 1500 वस्तीचं गाव, मात्र गावातील जवळपास 20हून अधिक महिला मशरूम शेतीतून नवी उभारी घेत आहेत। नंदुरबार जिल्ह्यात आज जवळपास 2300हून अधिक महिला मशरूम शेतीकडे वळाल्यात। यातील अक्कलकुवा तालुक्यातील पूर्वीचे खिमलखेडे आत्ताच्या देवमोगरा गावातील महिलांची यशोगाथा। 1991 ला नर्मदा नदीवरील सरोवर धरणामुळे या गावाचं पुनर्वसन झालं। या गावातील प्रत्येक कुटुंबाला 5 एकर जमीन मिळाली, मात्र कुटुंब वाटली गेली तशी जमीनही वाटली गेली। त्यामुळेच प्रत्येकाच्या वाट्याला फारच थोडी जमीन आली। मग रोजगारासाठी इतरत्र जाण्याची वेळ आली। काही वर्षानंतर मशरूम शेती या गावापर्यंत पोहोचली आणि सगळंच बदललं। आज याच गावातील काही महिला मशरूम शेतीतून चांगला नफा कमवत आहेत। यातील अवघे 4थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या लीला वसावे काय म्हणतात ते पाहूयात। माझे नाव लीला वसावे, देवमोगरा पुनर्वसन इथे राहणारे आहे। तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार। मी राहत्या घरामध्ये मशरूम शेती लागवड चालू आहे। इथूनच गिराक येऊन जाता, 200 रुपयाला घेऊन जाता घरी बसल्याने। आणि आम्हाला 4-5 वर्ष झाले मशरूम शेती करायला। माझी तेवढी शिक्षण नाही आहे, याच्यामध्ये शिक्षणास काही गरज नाही आहे। तर सकीना वसावे यांचं नर्सिंग झालं असून देखील त्या मशरूम शेती यशस्वीरित्या करतायत। मी वसावे सकीना बोलते। आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील देवमोगरा पुनर्वसन येथे रहिवासी आहे आणि मशरूम शेती ही आम्ही 4-5 वर्ष झालं तेव्हापासूनच आम्ही मशरूम शेती करतो। मशरूम शेती ही 3 महिन्याची असते। मशरूम हे एका बॅगमधून 1.5 किंवा 2.5 किलोपर्यंत एका बॅगमधून मशरूम हे निघत असतात आणि मशरूम हे आम्ही घर बसल्यास 200 ते 300 पर्यंत 1 किलो विकत असतं। मशरूम शेती ही राजेंद्र वसावे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, तेव्हापासूनच आम्ही मशरूम शेती करत आहोत। मशरूम शेती ही महिलांसाठी अति आवश्यक आहे आणि ही घर बसल्या करू शकतो। आणि मशरूम शेतीसाठी जर आम्हाला शासनाने जर मोठी निधी मंजूर करून दिली तर आम्हाला अजून याच्यापेक्षा जास्त फायदा होऊ शकतो आणि रोजगार महिलांना उपलब्ध होऊ शकतं। या महिलांना स्थानिक रहिवासी राजेंद्र वसावे यांनी मार्गदर्शन केले। ते म्हणतात या शेतीला आधुनिक स्वरूप देण्याची गरज असून शासनाकडून मदत मिळणं गरजेचं आहे। मी राजेंद्र वसावे, मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शक, अक्कलकुवा तालुक्यात, नंदुरबार जिल्हा। मी प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात तसंच राज्याच्या बाहेरही मशरूमचे प्रशिक्षण देत असतो। खास करून महिला, पुरुष व शिकणारे मुले किंवा सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना शासनाने आमच्यासाठी मोठी निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं मशरूम उत्पादन घेण्यासाठी, जेणेकरून आधुनिक शेती जर केली, आधुनिक शेतीला मोठा खर्च लागतो, त्याला लागणारा इन्स्ट्रुमेंट हे सामान्य शेतकऱ्यांना जमत नाही। म्हणून शासनाकडे आम्ही वारंवार मागणी करत असतो की मोठी निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे। जेवढे येथील जे महिला आहे, खास करून नंदुरबार जिल्ह्यातील जे महिला एवढंच नाही तर पुरुष सहित जो कुटुंब असतं तो कुटुंब रोजगार नसल्यामुळे इतर राज्यात स्थलांतर करतात, इथून ऊस तोडणीसाठी जातात। त्यांना आपल्या राहत्या घरातच किंवा आपल्या गावातच मशरूम उत्पादन घेऊन स्वयंरोजगार तयार करू शकतात, मोठे युनिट तयार करू शकतात। मशरूमला चांगली डिमांड आहे, फार्मास्युटिकल सारख्या कंपन्यांची मोठी डिमांड आहे। येथील जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्या सर्वांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो। नंदुरबार जिल्हा तसा आदिवासी जिल्हा, मात्र याच जिल्ह्यातील तरुणांसह महिला आता मशरूम शेतीकडे वळत आहेत। स्वतःच्या पायावर उभ्या राहून संसार फुलवत आहेत। काही जणींचं शिक्षण कमी आहे तर काही उच्च शिक्षित आहेत, परंतु तरी देखील त्या मशरूम शेती करून आपला संसाराचा गाडा चालवत आहेत। गरज आहे ती शासनाच्या भरभक्कम आधाराची। येथील काहीतरी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पॅक हाऊस सारख्या मोठ्या आधाराची गरज असल्याचं दिसून येते, जेणेकरून मशरूम शेती आणखीन चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होईल। लोकमत ॲग्रो.com साठी गोकुळ पवारसह ब्युरो रिपोर्ट।